श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला. नाशिकमध्ये ईद ए मिलाद आणि गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद हा सण असल्याने नाशिकच्या भद्रकाली परिसरात मुस्लिम बांधवांचा जुलूस निघतो. तर उद्या होणाऱ्या गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक देखील याच ठिकाणाहून म्हणजे भद्रकालीच्या वाकडी बारव येथून निघते. ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एका पाठोपाठ आल्याने भद्रकाली परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांनी देखील स्वतः या मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे. मिरवणूक मार्गाची पाहणी चालू आहे. काय खड्डे वगैरे सगळे आम्ही तसे बुजवलेले आहेत, पण अजून कुठं काय शिल्लक आहे का ते बघतोय. काही ठिकाणी केबल्स होत्या, त्या केबल्स काढण्याचं काम चालू आहे आणि सिग्नलचे काही कॅन्टिलिव्हर मध्ये येत आहेत, तर ते पण काढायचे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी 2 गटांमध्ये नाशिकमध्ये मोठी दंगल झाली होती. त्याच अनुषंगाने आता पोलीस प्रशासन सज्ज झाले आणि गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.